हेलो डियर स्टूडेंट, वेलकम टू माय चैनल पायल कोचिंग क्लासेस। तो आप सबका बहुत बहुत स्वागत है मेरे इस चैनल में। तो हम आज देखने वाले हैं क्लास 9th जल सुरक्षा पुस्तक घटक 1 प्रकरण 2। तो उसके सारे आंसर्स मैं रीड करूंगी। प्रकाराचं उद्देश्य, नदी प्रणाली म्हणजे काय ते लक्षात येणे, नकाशा तयार करता येणे, नकाशातील नदी प्रणालीची माहिती घेणे, नदीचे महत्त्व लक्षात येणे, नदी प्रणालीची अधिक माहिती मिळणे हे या उपक्रमाचे महत्त्व आहे। उपक्रमासाठी नियोजित कालावधी, उपक्रमासाठी नियोजित 16 दिवस लागतात। साहित्य व उपकरणे, पेन, पेन्सिल, नकाशा पुस्तक, मोबाईल, इंटरनेट। उपक्रमाची कार्यपद्धती, प्रवरा नदी रत्नागिरी जिल्ह्यात विशिष्ट सावित्री, जगबुडी, बाब, मुचकुंदी आदी प्रमुख नद्या आहे। पौरा ही महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातून उगम पावणारी नदी आहे। हिला मुळा, आढळा, महाळुगी या उपनद्या असून ही नदी पुढे गोदावरीला जाऊन मिळते। परवा नदीच्या किनाऱ्यावर अकोले, संगमनेर, कोल्हार, नेवासा ही प्रमुख गावे आहेत। नदी रतनवाडीला उगम पावून गोदावरी नदीस मिळते। परवा नदी भंडारदरा धरणापासून ते ओझरपर्यंत कालवा मानली जाते। त्यापासून नदीचे 2 कालवे निघतात। संगमनेर, अकोले व श्रीरामपूर तालुक्यातील लोकांची जीवनदायी असलेले परवा नदीला अमृतवाहिनी असेही म्हटले जाते। या धरणातून निघणाऱ्या डाव्या व उजव्या कालव्यातून संगमनेर व श्रीरामपूर तालुक्यातील शेतीला पाणी दिले जाते। परवा नदी परवा संगम येथे गोदावरी नदीला मिळते। परवा नदीवरील भंडारदरा व निळवडे ही वाहत जाणारे परवा नदी ही गोदावरी नदीची एक प्रमुख उपनदी आहे। अहमदनगर जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगाच्या पूर्व उतारावर कळसूबाई शेखराजवळील रतनगड आणि कुंकगडाच्या दरम्यान सुमारे 3500 फूट उंचीवर परवा नदी उगम पावते। दक्षिण बाजूला बाळेश्वर डोंगराची रांग आणि उत्तरेस कळसूबाईचे शिखर यांच्या जवळून परवा पूर्ववाहिनी झाली आहे। पुवरेच्या काठावरून वसलेले नेवासा यांचं ठिकाण ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचा मराठी रूपांतरित असलेल्या भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिला। पूर्वेच्या काठावर प्राचीन देवालये आहेत। उसके बाद आप लोग ये ड्राइंग्स वगैरह ड्रॉ कर लेनी है। उपक्रम करीत असताना स्पष्ट झालेले संकल्प, नदी प्रणाली म्हणजे काय असते ते समजले, नकाशा कसा तयार करावा, जिल्ह्यातील नदी प्रणालीची अधिक माहिती मिळाली, नवीन काय शिकलात, नकाशा कसा तयार केला पाहिजे याबद्दल अधिक माहिती मिळाली, जिल्ह्यातील नदीचे उगम स्थान व अंतिम स्थान समजले, नाव समजली, मानवी जीवनात नदीला किती महत्त्व आहे ते समजले। उपक्रमाविषयी आपले मत, अनुभव लिहा। हा उपक्रम करत असताना मला नदी प्रणाली म्हणजे काय समजले, नदी प्रणालीची माहिती घेताना, नदीकाठी जाताना फिरताना खूप मजा आली, नकाशा कसा तयार करावा हे समजले। पालकाची मदत, या उपक्रमामध्ये माझ्या आई-बाबांनी माझी खूप मदत केली। बाबांनी मला त्यांच्या काळातला जुना नकाशा दाखवला व त्याप्रमाणे मी नवा नकाशा आराखडा काढला व आईने मला नकाशाची इंटरनेटवरून माहिती मिळवून दिली। पालकाचे मत, या उपक्रमाबद्दलचे माझ्या आई-बाबा चांगले मत आहे। असे म्हणणे आहे की अशा वेगवेगळ्या उपक्रमाचे फायदे खूप आहेत। मुलांना जी माहिती पुस्तक वाचून मिळत नाही ती माहिती त्यांना प्रत्यक्ष अनुभवता मिळते। मुलांना नकाशाची माहिती मिळते। सहकार्य घेतलेले व्यक्ती, आई, वडील, ताई, दादा, शिक्षक, ओळखीच्या व्यक्ती। वापरण्यात आलेल्या संदर्भ साहित्याची यादी, पेन, पेन्सिल, नोंदवही, पुस्तक, नकाशा। आज का वीडियो ये तक है। मिलते हैं नेक्स्ट वीडियो में घटक 1 प्रकरण 3 के साथ। वीडियो पसंद आए तो लाइक कीजिएगा। अगर कोई भी प्रॉब्लम हो तो कमेंट करना और अपने दोस्तों के पास शेयर करना। मिलते हैं नेक्स्ट वीडियो में। बाय बाय।